बॉब प्रॅक्टर. जर तुम्ही समृद्ध वैभवशाली जीवन कल्पनेत सतत रंगवीत राहाल तर ते तुम्ही नक्कीच आकर्षित कराल. हा सिद्धांत प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत खरा ठरतोच. जेव्हा तुम्ही समृद्ध जीवनाची कल्पना करता तेव्हा तुम्ही आकर्षणाच्या नियमानुसार जाणीवपूर्वक जीवन निर्माण करत आहात. हे सगळं इतकं सोपं आहे, परंतु मग एकच मोठा प्रश्नचिन्ह उरतं. प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वप्नातील जीवन का नाही जगू शकत? वाईट गोष्टींऐवजी चांगल्या गोष्टी आकर्षित करा. जॉन आसाराव. समस्या हीच आहे, बहुतेक लोक त्यांना जे नको आहे त्यातच विचार करत राहतात आणि मग त्यांना उगीचच आश्चर्य वाटत राहतं. त्यांच्या बाबतीत या वाईट गोष्टी पुन्हा पुन्हा का घडतात? लोकांना हव्या त्या गोष्टी न मिळण्याचं एकमेव कारण म्हणजे ते त्यांना जे हवं आहे त्याचा विचार करण्याऐवजी त्यांना जे नको आहे याच बाबतीत विचार करत अधिक करतात. तुमचे स्वतःचे विचार लक्षपूर्वक ऐका. ऐका तुमचे शब्द, कारण नियम अत्यंत सत्य आहे, तो चुकत नाही. शतकानुशतके मानव जीवनातील ग्रासलेली प्लेगपेक्षाही भयंकर अशा रोगाची साथ कोणती तर नको तेच मनात हा रोग. जेव्हा लोक वाणी, विचार, कृतीतून जे नको आहे त्यावरच लक्ष केंद्रित करतात तेव्हा याच रोगाची विषवल्ली वाढतात. पण आता ही नवी पिढी मात्र हा इतिहास निश्चित बदलून टाकणार आहे, कारण आता तुम्हाला असं ज्ञान मिळणार आहे जे त्या रोगातून तुम्ही सहज मुक्ती देऊ शकाल. ही मुक्तीची वाट तुमच्यापासूनच सुरू होते आणि तुम्हीच या नव्या वैचारिक क्रांतीचे प्रवक्ते बनू शकता. आणि यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, जे तुम्हाला हवं आहे त्यातच सतत विचार करा, तेच बोला, तेच करा. बॉब डायल. आकर्षणाचा नियम कार्यरत होताना या गोष्टीची पर्वा अजिबात करत नाही की तुम्ही एखादी गोष्ट चांगली समजता की वाईट. तुम्हाला ती खरंच हवी आहे की नाही. हा नियम फक्त तुमच्या विचारांवर प्रतिक्रिया करतो. म्हणूनच तुमच्यावरील लहान रकमेचे कर्ज हा देखील कर्जाचा डोंगर समजून काहीतरी भयंकर परिस्थिती स्वतःवर ओढवल्याची भावना तुम्ही मनात निर्माण केली तर हा संकेत तुम्ही ब्रह्मांडात प्रक्षेपित करता. माझ्यावर भयंकर मोठं कर्ज आहे. तुम्ही स्वतःला पुन्हा पुन्हा ठासून हेच सांगता. तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक स्तरावर हीच गोष्ट अनुभवत राहता आणि मग हीच गोष्ट तुम्हाला अधिक प्रमाणात पुन्हा पुन्हा मिळत राहते. तुम्ही कर्जबाजारी बनत जाता. आकर्षणाचा नियम हा आहे, निसर्ग नियम आहे, तो व्यक्ती निरपेक्ष आहे. तसंच एखादी गोष्ट चांगली की वाईट हे तो ठरवत नाही, तो तुमच्या विचारांना अस्तित्व देतो. तुमचेच विचार तुमचे जीवनानुभव बनवून तुमच्या समोर साकारतो. तुम्ही विचार करता ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला परत करतो. लिसा निकोल्स. लेखिका आणि व्यक्तिगत सशक्तीकरण विशेषज्ञ. आकर्षणाचा नियम हा खरोखरच अत्यंत आज्ञाधारक आहे. जेव्हा तुम्ही इच्छित गोष्टींविषयी, हव्या असलेल्या गोष्टींविषयी विचार करता आणि निश्चयाने त्यावर लक्ष केंद्रित करता तेव्हा आकर्षणाचा नियम तुम्हाला हवी असलेली ती गोष्ट नक्कीच देतो. पुन्हा पुन्हा कधी तुम्ही अशा गोष्टीवर लक्ष केंद्रित करता ज्या तुम्हाला नको आहेत. उदाहरणार्थ, मला पोचायला उशीर नको होऊ दे, मला पोचायला उशीर नको होऊ दे. म्हणजे आकर्षणाचा नियम हे नाही ऐकत की तुम्हाला गोष्ट होऊ नये असं वाटत आहे. या नियमानुसार तुम्ही ज्या गोष्टीविषयी विचार करता त्या अस्तित्वात येतात आणि मग याच गोष्टी तुम्हाला जीवनात पुन्हा पुन्हा दिसतात. आकर्षणाचा नियम हा इच्छा की अनिच्छा असा भेदभाव करत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करता, मग ती कोणतीही असो, या नियमानुसार त्या गोष्टी तुम्ही आपल्या जीवनात अस्तित्व रूप धारण करण्यासाठी जणू बोलावीत असता, आकर्षक करता. जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट इच्छित गोष्टींवर तुमचे विचार केंद्रित करता, संपूर्ण लक्ष स्थिर करता, त्या क्षणी विश्वातील सर्वश्रेष्ठ शक्तीकडे आपल्या इच्छित गोष्टीसाठी आवाहन करीत असता. नियमाचा
आकर्षणाचा नियम नाही किंवा मला नकोच अशा नकारात्मक शब्दांचे किंवा नकारात्मक अर्थाचे मोजमाप करू शकत नाही किंवा ते समजूनही शकत नाहीत. तुम्ही नकारात्मक शब्द बोलता आणि नकारात्मक गोष्टी नकोत असा शब्द जोडून मनात आणता, तेव्हा आकर्षणाचा नियम सिद्ध करणारी शक्ती काय ऐकते हे ते समजून घ्या. माझ्या या नव्या छान कपड्यांवर काही खराब उडू नये, डाग पडू नये असं मला वाटतं. माझ्या या नव्या छान कपड्यांवर काही खराब उडावं, डाग पडावेत असं मला वाटतं. माझा हेअरकट बिघडू नये असं मला वाटतं. माझा हेअरकट बिघडावा असं मला वाटतं. मला उशीर होऊ नये असं मला वाटतं. मला उशीर व्हावा असं मला वाटतं. अमुक व्यक्तीने माझ्याशी उद्धट वागू नये असं मला वाटतं. अमुक व्यक्तीने माझ्याशी उद्धट वागावं असं मला वाटतं. रेस्टॉरंटच्या मॅनेजरनं आम्ही आमच्यासाठी रिझर्व केलेले टेबल इतर कुणालाही देऊ नये असं मला वाटतं. रेस्टॉरंट मॅनेजरनं आम्ही तुमच्यासाठी राखून ठेवलेलं टेबल इतर कुणाला तर देऊन टाकावं असं मला वाटतं. ही चप्पल पायाला लागू नये असं मला वाटतं. ही चप्पल पायाला लागावी असं मला वाटतं. हे सर्व काम मी एकटा पार करू शकत नाही. मी पार पाडू शकेन त्यापेक्षा अधिक काम माझ्या अंगावर टाकलं जाऊ दे. मला फ्लूने धरू नये. मला फ्लूचा ताप आणि इतर आजार व्हावे. मला वादावाद भांडण नको आहेत. मला वादावाद भांडण हवी आहेत. माझ्याशी असं बोलू नकोस. माझ्याशी असंच बोल आणि इतरांनीही माझ्याशी असंच अपमानास्पद बोलावं. आकर्षणाचा नियम तुम्हाला तेच देतो ज्याबद्दल तुम्ही विचार करता, बस, आणखी काही नाही. बॉब प्रॅक्टर. आकर्षणाचा नियम हा नेहमीच कार्यरत होत असतो. मग भले तुमचा या नियमावर विश्वास असो वा नसो, हा नियम तुम्हाला माहिती असो वा नसो, आकर्षणाचा नियम हा सृजन नियम आहे. क्वांटम फिजिक्सचे शास्त्रज्ञ आपल्याला हे सांगतात की संपूर्ण ब्रह्मांड हे विचारातून उत्पन्न झालेलं आहे. आपण आकर्षणाच्या नियमाच्या माध्यमातून आपलं जीवन निर्माण करू शकतो, घडवू शकतो आणि बिघडवू शकतो. आणि प्रत्येक व्यक्ती हेच करत असते. एखाद्याला हा नियम माहिती असतो तेव्हाच तो कार्यरत होतो असं मुळीच नाही. हा नियम तुमच्या आणि इतर सर्वांच्या आयुष्यात नेहमीच क्रियाशील होत असतो, मग तो तुम्हाला माहिती असो वा नसो. असे इतिहास सांगतो, जेव्हा तुम्हाला या नियमाची जाणीव होते तेव्हा मात्र तुम्हाला कळू लागतं की किती अविश्वसनीयरित्या तुम्ही शक्तिशाली आहात की केवळ विचारांच्या योगे तुम्हाला जे हवं ते सर्व तुम्ही तुमच्या जीवनात सहज अस्तित्वात आणू शकता. लीला निकोल्स. तुम्ही जेवढा विचार करता तेवढा आणि तितकंच काम आकर्षणाचा नियम करतो. जेव्हा जेव्हा तुमचे विचार प्रवाहित होतात तेव्हा तेव्हा आकर्षणाचा नियम कार्य सुरू होतं. जेव्हा तुम्ही भूतकाळात रमता तेव्हा हा नियम काम करत असतो आणि जेव्हा तुम्ही वर्तमानात किंवा भविष्यात विषयी विचार करत तेव्हाही हाच नियम कार्यरत असतो. ही एक निरंतर सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचे स्टॉप बटन किंवा पॉज बटन अस्तित्वात नाही. तुमच्या विचारांप्रमाणेच हा नियमही सतत सक्रिय असतो. तुम्हाला या गोष्टीची जाणीव असो वा नसो, बहुतांशी वेळा आपण विचार करतच असतो. जेव्हा तुम्ही कुणाशी बोलता किंवा एखाद्याचं बोलणं ऐकता तेव्हाही तुम्ही विचार करत असता. जेव्हा तुम्ही वर्तमानपत्र वाचत असता किंवा TV पाहत असता तेव्हाही तुम्ही विचार करत असता. जेव्हा तुम्हा भूतकाळातली घटना आठवता तेव्हाही तुम्ही विचार करत असता. जेव्हा भविष्यकाळाविषयी काही तुमच्या मनात येत असतं तेव्हाही तुम्ही विचार करत असता. तुम्ही ड्रायव्हिंग करता तेव्हाही विचार करता. सकाळी शाळा, कॉलेज, ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार होत असता तेव्हाही विचार करता. परंतु जे विचार झोपी जाताना शेवटी मनात असतात त्या विचारांवर हा आकर्षणाचा नियम आणि शक्ती कार्यरत असतेच. तेव्हा तुमचे झोपण्यापूर्वीचे विचार हे नेहमीच शुभ असू देत. मायकल बर्नार्ड बेकविथ. सृजन सतत होत असते. जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती विचारमग्न असते किंवा दीर्घकालीन योजना, दूरदृष्टी, काही विचार मनात घोळत असतो तेव्हा ही सृजन प्रक्रियाच घडत असते.
कारण या विचारांनाच बऱ्याच अशा अस्तित्व येणार असतं. तुम्ही आता जे विचार करता त्या विचारातून तुमचं भविष्य घडतं. तुमच्या विचारातूनच तुम्ही तुमचं जीवन घडविता आणि तुम्ही प्रत्येक क्षणी विचार करतच असल्यामुळे प्रत्येक क्षण हा तुमचं जीवन घडवणारच असतो. ज्या गोष्टीविषयी तुम्ही सतत विचार करता, खूप विचार करता, तुमचे विचार ज्या गोष्टींवर केंद्रित होत राहतात त्या गोष्टी तुमच्या जीवनाला दृष्ट होऊ लागतात, अस्तित्वात येतात. इतर अनेक निसर्ग नियमांप्रमाणेच हा नियम देखील अत्यंत परिपूर्ण आहे. तुम्हीच तुमचं जीवन घडविता. जे पेरता तेच उगवतं. तुमचे विचार हीच जीवन निर्मितीचं बीज असतं. आणि अर्थातच तुम्ही बीजारोपण कसलं करता यावरच तुमचं पीक कोणतं घेणार हे अवलंबून असतं. तुम्ही तक्रारखोर आहात. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल तक्रार करता, इतरांवर आरोप करत असता. जेव्हा आकर्षणाच्या नियमानुसार तुमच्या जीवनात तुम्ही अशा आणखीन गोष्टी, परिस्थिती, माणसं आकर्षित करत असता ज्याबद्दल तुम्ही तक्रार करू शकाल, तेव्हा तुम्ही कुणा दुसऱ्याचे रडगाणे ऐकता, कुणाच्या जीवनाविषयी तक्रारीशी सहमत होतात, इतरांवर आरोप करणं ऐकून घेता, एकंदरीत इतर व्यक्तीच्या अशा नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करता, तेव्हाही तुम्ही अशी आणखी माणसं, परिस्थिती, गोष्टी जीवनात आकर्षित करता ज्याविषयी तुम्हाला तक्रार करता येईल. तुमचे विचार केंद्रित होतात ते सर्व तुमच्या जीवनात परिवर्तन केलं जातं. तुम्हाला परत मिळतं. हे ज्ञानच शक्तिस्वरूप आहे. या ज्ञानाच्या योगे तुम्ही तुमच्या भोवतालची परिस्थिती संपूर्णतः बदलू शकता. एवढंच नव्हे तर तुमच्या विचारात बदल करून तुम्ही तुमचं नशीब, तुमचं जीवन, तुमचं वर्तमान आणि भविष्य बदलू शकता. बिल हॅरिस, शिक्षक आणि सेंटर पॉइंट रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक. माझा रॉबर्ट नावाचा एक विद्यार्थी माझ्याकडे ऑनलाईन कोर्स करत होता. माझ्याशी ईमेलद्वारे संपर्क साधू शकत होता. रॉबर्ट समलैंगिक होता. त्याच्या जीवनातील अनेक कटू सत्य त्यानं ईमेलमधून मला सांगितली होती. त्याचे सहकारी त्याला खूप सतवायचे, त्रास द्यायचे. त्यांच्या अशा वाईट वागण्यामुळे रॉबर्ट सतत चिंतेत असायचा. या गोष्टींचा ताण नेहमीच त्याच्या मनावर असे. जेव्हा तो रस्त्याने जात असे तेव्हा त्याच्या मागे होमोफोबिक लोक लागायचे आणि काहीतरी करून त्याचा अपमान करायचे. रॉबर्टला स्टँडअप कॉमेडियन, विनोदीवीर बनायचं होतं. जेव्हा तो प्रयोगासाठी उभा राहायचा त्यावेळी तो समलैंगिक आहे म्हणून लोक त्याला चिडवायचे, सतवायचे. त्याचं सगळं जीवनाचं दुःख, कष्टानं, त्रासानं, चिंतेनं गांजून गेलं होतं. तो समलैंगिक आहे या एकाच गोष्टीशी त्याच्यावर होणारे हे अपमानास्पद हल्ले निगडीत होते. मी त्याला समजावलं की नेमकी ही गोष्ट त्याला नको आहे, त्याच गोष्टीवर तो लक्ष केंद्रित करत होतो. त्यानेच मला पाठवलेले ईमेल्स मी त्याला फॉरवर्ड केले आणि सांगितले, हे सर्व पुन्हा तू वाचून पहा. तू मला त्याच सर्व गोष्टी सांगतो आहेस ज्या तुला नको आहेत. मला माहिती आहे की याबाबत तुझ्या भावना खूप तीव्र आहेत. जेव्हा एखाद्या गोष्टीवर अत्यंत तीव्र भावनांनी आपण लक्ष केंद्रित करतो तेव्हा ती गोष्ट फार वेगाने आपल्या जीवनात घडते, पुन्हा. यानंतर मात्र रॉबर्टने अगदी मनापासून ठरवलं की त्याला जे हवं आहे त्याच्यावरच तो लक्ष केंद्रित करायचं आणि खरोखरच त्यानं असं प्रयत्नही सुरू केले. पुढच्या 6 आठवड्यात जे घडलं त्याला केवळ चमत्कारच म्हणावा लागेल. त्याच्या ऑफिसमधील जे सहकारी त्याला सतावत होते त्यापैकी काहींची दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये बदली झाली, काहींनी ती कंपनीच सोडली. आता बाकीच्यांनी त्याला एकतर त्रास देणं बंद केलं किंवा त्याला एकटं सोडू लागले. आता त्याला त्याच ऑफिसमध्ये काम करताना मजा वाटू लागली. आता तो रस्त्याने जात असताना कोणीही त्याच्या मागे लागलं नाही किंवा त्याला चिडवलं नाही. ते लोक तिथे नसायचे. आता तो जेव्हा प्रयोगासाठी उभा राहायचा तेव्हा लोक टाळ्यांच्या कडकडाट करायचे. आता त्याला कुणीही सतवायचं नाही की त्रास द्यायचा नाही. त्याचं संपूर्ण जीवन बदलून गेलं कारण त्यानं आपल्या विचारांची दिशा बदलली. जे नको आहे, ज्याची त्याला भीती वाटते आहे ते तो टाळू लागला. इच्छितो त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी जे त्याला हवं आहे त्यावर त्यानं लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.
रॉबर्टचं आयुष्य बदललं कारण त्याने आपले विचार बदलले. त्यानं वेळीच फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडात प्रक्षेपित केली. आता ब्रह्मांडातून या नवीन फ्रिक्वेन्सीनुसारच चित्ररूप पाठवली गेली जी त्याच्या जीवनात अस्तित्वात आली, मग भले ती कितीही अशक्यप्राय वाटावीत अशी असो. रॉबर्टचे नवीन विचार ही नवी फ्रिक्वेन्सी होती आणि या नव्या फ्रिक्वेन्सीनुसारच त्याचं जीवनचरित्रच बदलून गेलं. तुमचं जीवन तुमच्याच हाती आहे. तुम्ही कोण आहात, कुठे आहात, कसे आहात आणि तुमच्या पूर्वायुष्यात काय घडून गेले यामुळे काहीही फरक पडत नाही. तुम्ही सजगपणे, सुजाणपणे आपल्या विचारांची निवड करा. तुमचं जीवन बदलून टाकणं हे तुम्हाला सहज शक्य आहे. निराशाजनक परिस्थिती ही गोष्टच मुळी अस्तित्वात नाही. तुमच्या जीवनातील कोणतीही परिस्थिती ही निश्चितपणे बदलू शकते. तुमच्या मनाची अगाध शक्ती. मायकल बर्नार्ड बेकविथ. तुम्ही तेच प्रबळ विचार स्वतःकडे आकर्षित करता जे तुमच्या जाणीवेत असतात. कळत किंवा न कळत हीच मूलतत्व आहे. तुम्ही याआधी तुमच्या जीवनाबद्दल जागृत असाल किंवा नसालही, पण आता यापुढे तुम्ही तुमच्या विचारांच्या शक्तीबद्दल जागृत राहणार आहात. आता तुम्हाला रहस्य समजले. आता जणू तुम्ही गाढ झोपेतून जागे झाला आहात. आता तुम्हाला नवीन ज्ञान प्राप्त झाले आहे. नवा नियम ज्ञात झालाय. तुमच्या विचारांच्या शक्तीची, सामर्थ्याची आता तुम्हाला जाणीव झाली आहे. डॉक्टर जॉन डेमार्टिनी. जेव्हा रहस्य या गोष्टीकडे तुम्ही अधिक लक्षपूर्वक पाहाल तेव्हा कळेल की आपल्या मनाची आणि धारणांची ही शक्ती आपल्यासाठी क्षणोक्षणी दैनंदिन जीवनात हर घडी उपलब्ध आहे. अगदी आपल्या जवळपास, आसपास, भोवताली, सभोवताली आहे. याकडे डोळे उघडून पाहणं एवढंच आपल्याला करावं लागणार आहे. लिसा निकोल्स. आकर्षणाचा नियम तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल. तुमच्या जीवनात जे जे आहे ते सर्व तुम्ही आकर्षित केलं आहे. व्यक्ती, काम, घटना, परिस्थिती, वस्तू, आरोग्य, संपत्ती, कर्ज, आनंद तुम्ही आता चालवित आहात ती गाडी सुद्धा. इतकंच काय, पण ज्या समाजात जगता आहात तो समाज सुद्धा. आणि हे सर्व तुम्हाला एखाद्या चुंबकाप्रमाणे स्वतःकडे खेचून घेतलं आहे. ज्याबद्दल तुम्ही विचार करता ते सर्व तुमच्या जीवनात अस्तित्वात येतं. तुमच्या संपूर्ण जीवन हे तुमच्या डोक्यातील विचारांचं प्रतिबिंब आहे. हे विश्व अंतर्भूत करणारं आहे, या वृत्तीचं नाही. ब्रह्मांड गोष्टीचा समावेश करून घेत वगळत नाही. आकर्षणाच्या नियमातून देखील कोणतीही गोष्ट वगळली जात नाही, सुटत नाही. तुमचं जीवन हा तुमच्या प्रबळ विचारांचा अर्थ असतो. पृथ्वीवरील सर्व जीवन हे आकर्षणाच्या नियमानुसारच कार्यरत होत असतात. मानव प्राण्याचं वैशिष्ट्य म्हणजे मानवाला बुद्धी आणि विवेकाचं वरदान लाभलंय. माणूस आपल्या स्वतंत्र इच्छाशक्तीचा वापर करून आपल्या विचारांची निवड करू शकतो. माणसाकडे हेतुतः विचार करण्याची आणि मनाची अगाध शक्तीनं जीवन निर्माण करण्याची शक्ती असते. डॉक्टर फ्रेड एलन वुल्फ. क्वांटम फिजिक्स तज्ज्ञ, लेक्चरर, पुरस्कार विजेता, लेखक. आता मी जे तुमच्याशी बोलतो आहे ते कपोलकल्पित किंवा वेड्या ध्यासापोटी किंवा दुराग्रहपोटी नव्हे, किंवा हा स्वप्नाळूपणाही नव्हे. व्यासंगानं आणि खोलवर विचारांती जी समज आम्हाला आली त्या मूलभूत जाणकारीनं सांगतो आहे. क्वांटम फिजिक्स या शोधाकडे खरोखरच निर्देश करतं. क्वांटम फिजिक्सच्या सिद्धांतानुसार मनात प्रवेश केल्याशिवाय ब्रह्मांडात काही निर्माण होऊ शकत नाही. मनचं जाणीवेतील प्रत्येक विचार साकार करतं. तुम्ही जर ब्रह्मांडातील सर्वाधिक शक्तिशाली ट्रान्समिशन पॉवर या रूपकाच्या अनुरोधानं विचार करू लागलात तर तुम्हाला डॉक्टर वुल्फचं म्हणणं निश्चित पटेल आणि त्यातील परस्पर संबंध जाणवेल. तुमच्या मनात विचार आणि चित्र निर्माण होतात
आणि ब्रह्मांडातून हेच विचार आणि चित्र तुमचे जीवनाभव बनवून परत प्रक्षेपित केले जातात. तुमच्या विचारातून फक्त तुमचं जीवन साकार नाही, तर तुमचे विचार अत्यंत सामर्थ्यवान जगनिर्मितीच्या कामातही भर टाकत असतात. आपण क्षुद्र व्यक्ती आहोत आणि तुमच्याच काहीच सामर्थ्य नाही असा विचार तुमच्या मनात कधी येत असेल तर फेर विचार करण्याची नक्कीच गरज आहे. तुमचं मनच तुमच्या भोवतालचं जग घडवत असतं. गेल्या 80 वर्षात क्वांटम फिजिक्सचं आश्चर्यकारक कार्य आणि शोध यामुळे आपल्या मनाचा अगाध अमर्याद सृजनात्मक शक्तीचा आपण परिचित झालो आहोत. एवढंच नव्हे तर याला विज्ञाननिष्ठ पुरावा आणि आधार प्राप्त झाला आहे. आता ही मनशक्तीची किमया आपण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. क्वांटम फिजिक्सचे निष्कर्ष कार्नेगी, इमर्सन, शेक्सपियर, बॅकन, कृष्णा, भगवान बुद्ध अशा जगातील अनेक महान तत्त्वज्ञांनी विद्वान व्यक्तींच्या धारणांशी मिळते जुळते आहेत. बॉब प्रॉक्टर हा नियम केवळ तुम्हाला कळाला नाही म्हणून काही तुम्ही तो नाकारू शकत नाही. तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं विजेचं कार्य कसे होते हे समजत नाही, तरीही तुम्ही त्याचे फायदे सुखसोयींचा आनंद घेताच ना. मला नाही माहिती विजेचं कार्य कशा पद्धतीने चालतं, पण मला एक गोष्ट माहीत आहे की तुम्ही विजेवर माणसासाठीच जेवण बनवू शकता आणि माणूसही बनवू शकता, घडवू शकता. मायकल बर्नार्ड बेकविथ. खूपदा असं घडतं की हे महान रहस्य समजल्यानंतर लोकांना आपल्यापाशी किती नकारात्मकता विचार आहेत याचीच भीती वाटू लागते. अशा लोकांनी एक गोष्टीचं जाणीव असू द्या, हे एक सकारात्मक विचार हा नकारात्मक विचारांच्या शतपटीने अधिक सामर्थ्यवान असतो. हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे. हे समजल्यानंतर मात्र लोकांची चिंता खूप कमी होते. तुमच्या जीवनात नकारात्मक गोष्टी घडवण्यासाठी खूपशा नकारात्मक विचारांशी प्रवृत्तीची गरज असते. हे सहजासहजी घडत नाही. मात्र तुम्ही सातत्यानं किंवा खूप काळ नकारात्मक विचार मनात घोळवत ठेवले तर नक्कीच ते अस्तित्व धारण करतात आणि तुमच्या जीवनात दृश्य होतात. जर तुम्ही तुमच्या मनात नकारात्मक विचार येतात याचीच काळजी करत बसलात तर यामुळं तुम्ही आणखी चिंतायुक्त विचारांना आकर्षित कराल. एवढंच नव्हे तर नकारात्मक विचार अनेक पटीनं वाढवून ठेवाल. म्हणून आता ताबडतोब एक निर्णय घ्या की तुम्ही फक्त शुभ आणि सकारात्मकच विचारांचं मनात आणत राहाल. या क्षणी ब्रह्मांडात तुमची घोषणा घुमू दे की तुमचे सर्व शुभ विचार हेच अत्यंत शक्तिशाली आहेत आणि नकारात्मक विचार दुर्बल आहेत. लिसा निकोल्स. खरोखरच ही ईश्वराची कृपा समजा की नकारात्मक विचार मनात आल्यानंतर ते अस्तित्वात येण्यासाठी काही काळ मध्ये जावा लागतो. ते ताबडतोब दृष्ट रूप धारण करत नाहीत. असं असतं तर मात्र खरंच मोठी मुश्किल झाली असती. आपण अडचणीत सापडलो असतो. पण विचारांचं अस्तित्व धारण करण्यासाठी जो वेळ लागतो याचाच आपल्याला फायदा होतो. तुम्हाला खरंच नेमकं काय हवं आहे याचा पुनर्विचार करण्यासाठी, नव्या विचारांची निवड करण्यासाठी उसंत मिळते. तुमचं जीवन नव्यानं निर्माण करण्यासाठी सारी शक्ती तुमच्यापाशीच आहे. कारण अगदी या क्षणीही तुम्ही काहीतरी विचार करता आहात. जर तुमच्या मनात नकारात्मक विचार असतील आणि ते अस्तित्वात येणं तुमच्यासाठी लाभदायक नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते ताबडतोब बदलू शकता. तुमचे आधीचे विचार तुम्ही सकारात्मक अशा शुभ विचारांनी पुसून टाकू शकता. मनातील विचाराला अस्तित्व येईपर्यंत तो वेळ मिळतो, त्याचा लाभ घ्या. तुम्ही नवे शुभ विचार मनात जाणीवपूर्वक आणून वेगळी फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करू शकता. डॉक्टर जो विटाल. तुम्ही तुमच्या विचारांबाबत जागृत बना. आपले विचार सावधपणे निवडा आणि या सगळ्या प्रक्रियेची मस्त मजा अनुभवा. कारण आता तुम्हीच तुमच्या जीवनाचे सम्राट आहात, उत्कृष्ट कारागीर आहात. आता तुम्हीच तुमच्या जीवनचित्राचे मायकॉलॉजिस्ट आहात.
जीवनात मूर्त स्वरूप येणारे शिल्पकार तुम्ही स्वतःच आहात. आपल्या मनावर विजय मिळवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे मन शांत ठेवायला शिका. या पुस्तकातील प्रत्येक गुरुवर्य प्रतिदिन नियमितपणे ध्यान साधना करतात. जोपर्यंत मी रहस्याचा शोध घेतला नव्हता तोपर्यंत मला खरोखरच जाणीव नव्हती की ध्यान साधना किती सामर्थ्यशाली असते. ध्यान साधनेमुळे मनशांती मिळते, विचारांवर नियंत्रण ठेवता येतं, ऊर्जा मिळते, नवचैतन्य प्राप्त होतं. एका महत्त्वाची आणि चांगली खबर म्हणजे ध्यान साधनेसाठी तुम्ही तासनतास खर्च करण्याची अजिबात गरज नाही. दिनचर्येला सुरुवात करण्यासाठी फक्त 3 ते 10 मिनिटं पुरेल. एवढ्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमचे विचार नियंत्रित करता येण्याची शक्ती अविश्वसनीयरित्या प्राप्त होईल. तुमच्या विचारांबाबत जागृत राहता यावं म्हणून तुम्ही असा संकल्प करू शकता. मी माझ्या विचारांचा स्वामी आहे हे पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत राहा. या विचारांवर लक्ष केंद्रित करून ध्यानमग्न व्हा आणि याचं जसं मनात चिंतन कराल तसे आकर्षणाच्या नियमानुसार हे खरोखरच तसं बनेल. तुमच्या जीवनाचे सूत्रधार. आता तुम्हाला असं ज्ञान प्राप्त झालं आहे ज्यामुळे तुम्ही स्वतःचं भव्य, दिव्य आणि अत्यंत उज्ज्वल असं आत्मप्रकटीकरण करू शकता. अशा विशाल आत्मप्रकटीकरणाची शक्यता, भव्य दिव्य आत्मप्रकटीकरण या फ्रिक्वेन्सीवर आधीच अस्तित्वात असते. ठरवून टाका तुम्हाला नेमकं कोण बनायचं आहे, काय करायचं आहे, काय हवं आहे. ही फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करा आणि तुमची स्वप्न साकार होतील, जीवनात उतरतील.